हमारी मांगे पूरी करो सरपंच एकता जिंदाबाद जिंदाबाद सरपंच एकता जिंदाबाद जिंदाबाद सरपंच एकता जिंदाबाद जिंदाबाद आरोपींना फाशी झालीच पाहिजे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे बीड जिल्ह्यातील जे मस्साजोगचे सरपंच आहेत त्यांची हत्या करण्यात आली होती. प्रकरणातील आरोपींना अद्यापर्यंत अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेसाठी गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायतीचं कामकाज आज 31 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 पर्यंत बंद असणार आहे. आपण बघू शकता मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकस्सा तालुक्यातील भजेपार या ग्रामपंचायतीमध्ये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांसह येथील जे स्थानिक सदस्य आहेत त्यांनी बीड प्रकरणातील त्या घटनेचा निषेध नोंदविला आहे आणि आज ग्रामपंचायतीचा संपूर्ण कामकाज जो आहे तो ठप्प केला आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील सरपंच चंद्रकुमार बहेकर आहेत आणि ते सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. दादा, काय सांगाल बीड प्रकरणासंदर्भात? आज आपण काम बंद आंदोलन करतायत, काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या? सलग 3 वेळा जो व्यक्ती गावामध्ये सरपंच म्हणून कार्यकाळ आपला व्यवस्थितपणे गाजवतो, खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचा खून म्हणजे त्या व्यक्तीचा खून नसून विकासाचा खून आहे, लोकशाहीचा खून आहे. आणि अशा प्रकारच्या सरपंचांच्या हत्येच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत राहिल्या तर गावगाडा चालवायचा कसा, गावगाडा चालवायचा कुणी, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित होत आहेत. हा सरपंचाचा खून नसून लोकशाहीचा खून आहे आणि आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश महाराष्ट्र शासनानं तत्काळपणे लावावा. आणि आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे की सरपंचांच्या सुरक्षिततेसाठी एक व्यवस्थित वेगळा कायदा त्यांनी तयार करावा. संपूर्ण सरपंच लोकांना विमा संरक्षण देण्यात यावं. त्याचप्रमाणे जे मस्साजोग येथील हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांचा लवकरात लवकर तपास करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या ज्या ज्या ठिकाणी सरपंचांवर हल्ले करण्याच्या घटना आहेत तेथील आरोपींना शासनानं तत्काळ अटक करावी आणि या घटनेला गंभीरतेने घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून सलग 3 दिवस ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करत आहोत आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह सरपंचांसह ग्रामस्थांचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आम्हाला मिळाला आहे. ग्रामसेवक लोकसुद्धा आमच्यासोबत आहेत. तर निश्चितपणे जे बीड येथील जे प्रकरण आहे ते सरकारने गांभीर्याने घ्यावा आणि सरपंचांना सुरक्षा प्रदान करावी या मागणीला घेऊन आज गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायतीचे कामकाज बंद असून भजेपार येथे देखील काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.